नमस्कार मित्रांनो. पार्ट 3 जो आहे आपला मिक्सर ॲलिगेशनचा किंवा ॲलिगेशन मेथडचा तो आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय. पार्ट 1 आणि पार्ट 2 जो मी ऑलरेडी या ठिकाणी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेला आहे. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अपलोड केल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक पॉईंट जो आहे तो त्यांचा खूप चांगला क्लिअर झाला आहे की सर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे आम्ही त्याला वारंवार बघून किंवा रिवाईन करून आम्ही त्याला बघू शकतो आणि जी कन्सेप्ट आहे आपली मूळ ती या ठिकाणी क्लिअर करू शकतो. ॲलिगेशन मेथडचा आज आपला हा पार्ट 3 वाला पार्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला आजही काही क्वेश्चन्स या ठिकाणी कव्हर करायचे आहेत आणि ते क्वेश्चन कव्हर करत असताना बघा प्रत्येक प्रश्नामध्ये एक अप्रोच वेगळा असतो. प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या चॅप्टर मधला आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय प्रत्येक चॅप्टर मधला कुठलाही प्रश्न असू द्या फक्त फॉर्मॅट ऑफ द क्वेश्चन जो आहे तो ॲलिगेशन मेथडचा असला पाहिजे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की वेअर द ॲलिगेशन मेथड युजेस त्या फॉर्मॅटमध्ये जर तो प्रश्न बसत असेल तर तो 100% या ठिकाणी ॲलिगेशन मेथडने या ठिकाणी सॉल्व्ह होणार एवढं मात्र नक्की. तर आपल्याला अजून काही प्रश्न आता जसं मी तुम्हाला सांगितलं हळूहळू आपण डिफिकल्ट प्रश्नाकडे या ठिकाणी चाललोय. जसं ॲलिगेशन मेथडचा पार्ट आपला या ठिकाणी कंप्लीट होणार तो कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला पुढचा जो पॅटर्न आहे जो ॲव्हरेज काइंड ऑफ क्वेश्चन्स काही आपल्याला या ठिकाणी बघायचे ज्याच्यामध्ये खूप सारे डिफिकल्ट कॅल्क्युलेशन किंवा मल्टिफिकेशन न करता विदाऊट मल्टिफिकेशन पण आपल्याला खूप सारे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. अशा वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला कॅरी करायच्या आहेत. पण आपल्याला आजचा जो पोर्शन आहे आपला आजचा हा पार्ट 3 आहे ॲलिगेशन मेथडचा. तर आजही आपण काही क्वेश्चन्स या ठिकाणी कव्हर करणार आहोत. म्हणजे आपली जी प्रोसेस किंवा जी सिरीज आपली चालू झालेली आहे मास्टर स्ट्रोकची त्या सिरीज मधला असं म्हणायला हरकत नाही की आपला हा आजचा तिसरा लेक्चर या ठिकाणी आहे किंवा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये दिलं जाणारा तुमचा तिसरा कंटेंट मी आज या ठिकाणी देत आहे. तर बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की माझ्याजवळ या ठिकाणी मी जे एक ऑनलाईन चॅनल जे आपलं या ठिकाणी तयार केलेलं आहे. कुठलं चॅनल तर ते चॅनल आहे सर टेलिग्रामचं चॅनल. या चॅनलला मी नेहमी माझं व्हर्च्युअल क्लासरूम असं या ठिकाणी म्हणत असतो. त्या व्हर्च्युअल क्लासरूमला तुमच्यापैकी बरेच लोक ऑलरेडी जॉईन झालेले आहेत. ज्या लोकांना अजूनही जॉईन व्हायचं आहे तुमच्या स्क्रीनवर हा जो बारकोड आपला QR कोड या ठिकाणी दिसतोय हा QR स्कॅन करून आपण माझ्या या टेलिग्राम ग्रुपला किंवा चॅनलला जॉईन करू शकता. किंवा साकार विजय सर मॅथ्स असं स्मॉलमध्ये जर स्मॉल लेटरमध्ये जर तुम्ही सगळं टाकलं तर हे चॅनल तुम्हाला सापडेल. त्याला जॉईन करा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचे आहेत. मी बहुधा जेव्हा ते चॅनल स्टार्ट केलं होतं तेव्हा विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की ह्या चॅनलचा जो अल्टिमेट पर्पज आहे तो पर्पज असा होता की मला टाइम टेबल प्रोव्हाइड करायचं होतं विद्यार्थ्यांना. पण नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या एका चॅनलमध्ये आपण जर टाइम टेबल प्रोव्हाइड करण्याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकतो तर त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा माझ्या समोर आला तो म्हणजे डाऊट क्लिअरिंग. कारण अभ्यास करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना काही लोक लॅबमध्ये बसून अभ्यास करतात. आपल्या क्लासच्या लॅबमध्ये बसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर डाऊट आला तर ते लगेच येऊन त्यांचा डाऊट जो आहे तो मी तर बसलेलो असतो माझ्याकडे येऊन ते क्लिअर करू शकता. पण जे विद्यार्थी सपोज टू बी आफ्टर फिनिश किंवा आपली बॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर आफ्टर कंप्लीशन ऑफ द बॅच असेल किंवा डेली बेसिसवर लेक्चर संपल्याच्या नंतर ते जर घरी जाऊन अभ्यास करत असतील किंवा त्यांच्या एरियातल्या एखाद्या जवळपासच्या लॅबमध्ये बसून जर ते अभ्यास करत असतील आणि तिथं अभ्यास करत असताना जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जर आली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी माझ्याकडे येऊन आणि तो डाऊट सॉल्व्ह करायची वाट बघायची गरज नाहीये. या ग्रुपला जर तुम्ही तो मेसेज किंवा तुमचा जो अडलेला जो क्वेश्चन्स आहे तो जो डाऊट आहे त्याचा जर फोटो काढून जर तुम्ही शेअर केला तर तो शेअर केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी त्याचं उत्तर जे आहे ते वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतं. सो त्याच्यासाठी आपल्याला या ग्रुपला किंवा या चॅनलला आपल्याला जॉईन करायचं आहे. सो विदाउट वेस्टिंग मोर टाइम रादर दॅन दिस आता आपल्याला आपला जो आजचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी चालू करायचा आहे. बघा ॲलिगेशन मेथड आपण या ठिकाणी चालू केली आहे. आजच्या केसमध्ये जर तुम्ही बघितला आता हा जो प्रश्न आपल्याला दिसतोय या प्रश्नामध्ये आपल्याला ॲव्हरेजशी रिलेटेड प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ॲलिगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲव्हरेज काइंड ऑफ क्वेश्चन्स. म्हणजे जिथं ॲव्हरेज काइंड ऑफ क्वेश्चन्स आपल्याकडे असणार आहेत त्या प्रत्येक प्रश्नामध्ये प्रोबेबली आपल्याला या ठिकाणी ॲलिगेशन मेथड जी आहे ती या ठिकाणी यूज करता येते. सर प्रश्न काय आहे बघा द ॲव्हरेज वेट ऑफ द गर्ल्स. आता आपल्याकडे पहिला जो ग्रुप आहे डेफिनेटली तो गर्ल्सचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या समोर पुट करतोय की सर जे गर्ल्स आहे गर्ल्सचा एक ग्रुप आहे कॉलेजचा त्याचा 48 kg हे त्यांचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी दिलंय. म्हणजे पहिल्या ग्रुपचा जो रिझल्ट आपल्याला दिलाय तो दिलाय सर 48 kg. त्याच्यानंतर ॲव्हरेज वेट ऑफ द बॉईज. आता दुसरा जो ग्रुप आहे आपल्याकडे तो ॲज युजल कारण हीच आपली मेन आयडेंटिटी आहे की सर देर शुड बी और देर मस्ट बी द 2 ग्रुप्स. तर आपल्याकडे इथं 2 ग्रुप आहे. पहिला आहे गर्ल्सचा दुसरा आहे बॉईजचा. आणि बॉईजचं जे ॲव्हरेज दिलंय सर आपल्याला ते दिलंय या ठिकाणी 56 kg. आणि द ॲव्हरेज वेट ऑफ द टोटल स्टुडंट जो आहे आपल्याला विचारलंय देन फाइंड द ॲव्हरेज वेट ऑफ द टोटल स्टुडंट. म्हणजे असं म्हणायला हरकत नाहीये की आपल्याला यांचा सेंटर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. कारण टोटल क्लासचा ॲव्हरेज काढणे म्हणजे सेंटर काढायचं आहे आपल्याला. आणि खाली क्लिअरली दिलंय आपल्याला की द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्सचा रेशो जो दिलाय आपल्याला तो 2:3 दिलाय. बघा आपल्याला या क्वेश्चनमध्ये ना एक गुगली टाकली गेलेली आहे.
गुगली, ही गुगली जर तुमच्या लक्षात नाही आली तर आपला बराचसा वेळ या ठिकाणी वाया जातो आणि आपण म्हणतो यार सगळ्या गोष्टी मी क्लिअरली पुट करत असताना सुद्धा माझं उत्तर का बरं या ठिकाणी बरोबर येत नाही. बघा आपण इथं ग्रुप पुट करताना पहिला जो आहे तो गर्ल्सचा ग्रुप आहे आणि दुसरा जो बॉईजचा आहे, त्यांनी इथं आपल्या समोर गुगली टाकलाय, तिथे यांनी उलट करून दिले बॉईज टू गर्ल्स केलंय. म्हणजे जर तुम्ही 2 जर इथं ठेवला आणि 3 जर इथं ठेवला आणि त्याच्यानंतर तुम्ही खूप वेळ प्रयत्न जरी केला तरी तुमचं उत्तर मॅच होणार नाहीये, कारण ही जी गुगली आपल्या समोर टाकली आहे ही आपल्याला लक्षात येणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे. तर हा रेशो आपल्याला उलटा करावा लागेल, कारण आपल्याला इथं पहिले जो आहे आता इथं बॉईज आहे तर बॉईजला आपल्याला काय घ्यावं लागेल, बॉईजला आपल्याला 2 घ्यावं लागेल आणि गर्ल्सला जे आहे तर आपल्याला 3 घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पोर्शन या ठिकाणी डील करायचा आहे. बरं, हाऊ द सेंटर कॅल्क्युलेट इन एलिगेशन, याच्याबद्दल अगोदरही प्रश्न आपण बघितलेले आहेत. मी परत एकदा या ठिकाणी रिपीट करतोय. सर कसा काढायचा असतो सेंटर आपल्याला, तर सेंटर काढण्यासाठी आपल्याला वरती जे दिलेले ऑब्झर्वेशन्स आहेत यांची आपल्याला वजाबाकी करावी लागते आणि बॉटमला दिलेले जे ऑब्झर्वेशन्स आहेत यांची आपल्याला ऍडिशन करावी लागते. मग सर 48 मधून जर 56 किंवा 56 मधून जर 48 गेले तर या ठिकाणी 8 उरतात, त्याला डिवायडेड बाय आपल्याला 5 करायचे. म्हणजे सर एकाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1.6. मग इथं जर बघितलं आपण तर इथं जर बघितलं तर 16 दुनी 32 होणार आणि 16 त्रिक 48 होणार म्हणजे 4.8. इन दॅट केस इकडून इकडे जाताना प्लस होणार, वाढणार नंबर कितीने 3.2 ने आणि इथून इकडे जाताना मायनस होणार कितीने 4.8 ने. मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलेलं आहे की जेव्हा सेंटर कॅल्क्युलेट करायचा असतो आपल्याला त्यावेळेस कुठली तरी एकच बाजू या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची, शक्यतो प्लस वाली करायची. 48 आणि 3 किती होता सर, तर 51.2 हे आहे ॲव्हरेज वेट ऑफ द एंटायर क्लास. 51.2 म्हणजे ऑप्शन नंबर जे आहे तर ए आपलं हे उत्तर या ठिकाणी असेल. जर गर्ल्स ॲव्हरेज 48 आणि बॉईजचा ॲव्हरेज 56 असेल आणि बॉईज आणि गर्ल्सचा किंवा गर्ल्स आणि बॉईजचा रेशो जर 3:2 दिला असेल तर डेफिनेटली त्यांचा ॲव्हरेज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे 51.2 kg मिळालेलं आहे. लक्षात ठेवा हाऊ द सेंटर कॅल्क्युलेट इन एलिगेशन याच्याबद्दल आपल्याला बहुधा याच्या अगोदरही बरीचशी चर्चा आपली झालेली आहे. सो वन मोर क्वेश्चन इज गोइंग टू बी ॲडेड इन युअर प्लेलिस्ट. सो तुम्ही या ठिकाणी हा प्रश्न बघून हा जो फॉर्मॅट आहे टू हाऊ टू कॅल्क्युलेट सेंटर इन एलिगेशन याच्यावर तुम्ही प्रॉपरली फोकस या ठिकाणी करू शकता. सर पुढे आलोय, पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी कशा पद्धतीने दिलाय की सर ॲव्हरेज मंथली इन्कम ऑफ द 16 एम्प्लॉईज ऑफ अ कंपनी इज इन्क्रीज बाय 1075. म्हणजे 1075 हा एवढा इन्क्रीज होतो केव्हा, वेन द मंथली इन्कम ऑफ द 4 एम्प्लॉईज इज ॲडेड. चार एम्प्लॉईजचा जर आपण मंथली इन्कम जर त्याच्यात ऍड केला तर इफ द टोटल मंथली इन्कम जो आहे नवीन आलेल्या 4 लोकांचा तो जर 1,26,700 असेल देन व्हॉट इज द ॲव्हरेज मंथली इन्कम ऑफ द 16 एम्प्लॉईज. सर हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे, जर हा प्रश्न तुम्ही ॲलिगेशनने जर सॉल्व्ह केला तर हा प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला तुमची जी स्पीड आहे कॅल्क्युलेशनची त्याच्यानुसार मी सांगतो की कमीत कमी कोणाला 2 मिनिटं कोणाला 3 मिनिटं लागेल. आणि इथलचा जो अप्रोच ॲलिगेशनचा तो थोडासा वेगळा आहे. सो त्याच्यामुळे ह्या प्रश्नाकडे बघताना आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक बघावं लागेल. सर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला काय करायचा आहे इथे बघा, जो पहिला ग्रुप आहे ना तो पहिला ग्रुप ऍक्च्युली 16 लोकांचा आहे. त्याच्यानंतर जो सेकंड ग्रुप आपल्याकडे आलाय तर सर तो सेकंड ग्रुप जो आहे तो ऍक्च्युली 4 लोकांचा आहे. बरं, या पहिल्या लोकांचा ॲव्हरेज जे आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. दुसऱ्या यांचा ॲव्हरेज आपल्याला अप्रॉक्सिमेटली इनडायरेक्टली दिलेला आहे आणि सेंटर पण आपल्याला या ठिकाणी इनडायरेक्टली दिलेला आहे. तर कशा पद्धतीने डील केलं जातं ते बघूयात. सर्वप्रथम आपल्याला काय सांगितलंय की सर इथून इथपर्यंत जाताना आता ॲलिगेशन मधला सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा काय असतो की सर ह्या दोघांमधला डिफरन्स आणि ह्या दोघांमधला डिफरन्स काढला जातो. सुरुवातीलाच काय सांगितलंय की सर ॲव्हरेज मंथली इन्कम ऑफ द 16 एम्प्लॉईज जे आहेत ना कंपनीचं ते इन्क्रीज झालंय कितीने 1075 नी. म्हणजे सर इथून ह्या नंबर पासून ह्या नंबर पर्यंत जाताना तो नंबर इन्क्रीज झालाय कितीने झालाय तर तो 1075 ने इन्क्रीज झालाय. सर 4 1 4 आणि 4 चौक 16 जर आपण बघितलं तर 1 ची व्हॅल्यू जर 1075 असेल तर याची 4 ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 4300 मिळते. इथपर्यंत मी पोहोचलोय म्हणजे यांच्यातला जो डिफरन्स आहे तो 4300. बघा काळजीपूर्वक लक्ष घ्या की सर इथून इथपर्यंतचा जो डिफरन्स होता तो 1075 होता ज्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी बघितली 4 1 4 4 चौक 16. मग सर 1 इक्वल टू 1075 देन 4 इक्वल टू याला 4 पट करायचं, जसा हा 4 पट झालाय हा 4 पट करा, 1000 ला 4 पट केलं 4000 आणि 75 ला 4 पट केलं तर 300, असा 4300 मला या ठिकाणी मिळालाय. बरं, मग सर इथलची व्हॅल्यू आपल्याला जी आहे ना ती इनडायरेक्टली दिलेली. कशी दिली बघा, नवीन आलेले 4 जे एम्प्लॉईज आहे ना त्यांच्याबद्दल असं बोललं गेलं की 1,26,700 ही त्यांची सम आहे. पण लक्षात ठेवा इथे जे आकडे पुट केले जाणारे हे ॲव्हरेजचे केले जाणारे म्हणून याला डिवायडेड बाय 4 करायचे. सर इथं झाले 4 त्रिक 12 4 1 4 इथं आपल्याला 2 उरले 4 सक 24 होतात. त्याच्यानंतर इथं किती उरले 3 4 7 28 होतात आणि 4 5 20 होतात. म्हणजे सर 31,675 इथलचा आकडा आपल्याला मिळालाय 31,675. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की जे 4 एम्प्लॉई नवीन आलेत ना त्यांचं ॲव्हरेज सम दिली होती, सम मधून आपल्याला ॲव्हरेज मिळालं 31,675. ओके सर, नो प्रॉब्लेम. आता
लक्षात ठेवा, इकडे जाताना जर हा प्लस झाला असेल, सॉरी कमी झाला, इन्क्रीज झालाय ना, इकडे जाताना जर प्लस झाला असेल तर रिटर्न जाताना तो मायनस होणार, एवढं आपल्याला माहिती. मग हा जर इकडे जाताना जर समजा प्लस झालाय तर हा इकडे जाताना काय होणार, तर हा मायनस होणार. जाताना प्लस झालाय, हा मायनस होणार. मग याच्यासाठी काय करायचं आपल्याला, सर 31,675 जे आहे ना, याच्यामधून आपल्याला 4,300 या ठिकाणी मायनस करायचे आहे. मी परत एकदा रिपीट करतो, लक्षात घ्या. इथून इकडे जाताना त्यांचं म्हणणं इन्क्रीज झालाय, कारण इथं क्लिअरली दिले अगोदरच बघा की इन्क्रीज बाय असं म्हटलंय. मग जाताना जर इकडे जाताना जर इन्क्रीज होत असेल तर डेफिनेटली तिकडे जाताना कमी होणार, म्हणून मी कमी करतोय. सर 5 ॲज इट इज घेतला, त्याच्यानंतर 7 ॲज इट इज घेतला, 6तून 3 गेले 3, आणि सर 31 मधून 4 गेले तर किती उरतात, 27,375. म्हणजे सर इथलचा नंबर मला मिळाला 27,375. पण आपल्याला त्यांचं ओव्हरऑल ॲव्हरेजने विचारलंय, अजूनही आपला प्रश्न सॉल्व्ह झालेला नाहीये. आपल्याला पहिला ग्रुप जो आहे 16 लोकांचा, त्यांचं ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. तर लक्षात ठेवा, जाताना जर वाढतोय तर रिटर्न जाताना कमी होणार, म्हणून आपल्याला काय करायचं आता, ह्या 27,375 मधून हा 1,075 मला करायचा आहे मायनस. मी परत एकदा रिपीट करतो, येताना प्लस तर रिटर्न जाताना मायनस झालाय. सर 0 घेतला 3 आणि इथं मिळाले आपल्याला 26. तर 26,300 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालंय. सर ऑप्शन नंबर ए 26,300 असं आपलं उत्तर या ठिकाणी मिळालं. आणि अशा पद्धतीने एका वेगळ्या फॉर्मॅटने, एका वेगळ्या अप्रोचने हा एलिगेशन मध्ये, या प्रश्नाला आपण एलिगेशन मध्ये या ठिकाणी टाकलंय. तुम्ही जस्ट रिमेंबर वन थिंग, या प्रश्नाला जर सपोज टू बी तुम्हाला ट्रेडिशनल वेनी करायचा असेल तर आपल्याला किती मेहनत इथे घ्यावी लागणार आहे, कसे मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन या ठिकाणी करावे लागेल, याचा अंदाज तुम्हाला लोकांना ऑलरेडी मी ऑफलाईन लेक्चरमध्ये पण दिलेला आहे. पण आपल्याला युजली ते ऑफलाईन लेक्चरमध्ये जे शिकलोय आपण, तो अप्रोच असा असतो की आपल्याला 3-4 वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला द्यायचे, पण त्याच्यातला बेस्ट पॅटर्न हा आहे असं मी क्लासमध्ये सांगतो. या सिरीजचं नाव एलिगेशन आहे, त्याच्यामुळे इथं मी फक्त आणि फक्त मुद्देसूद पद्धतीने फक्त एलिगेशन मेथड जी आहे तीच या ठिकाणी देतोय, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला सर पुढे जातोय. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे जी काही अडचण तुम्हाला असेल त्या सगळ्या अडचणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, रिपीट करू शकता आणि परत परत ते सॉल्व्ह केलं जाऊ शकतं, काही अडचण नाही आहे. पुढे आलो सर, द मार्क ऑब्टेन बाय द 41 स्टुडंट आर द कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स अँड ॲव्हरेज मार्क्स ऑफ द टोटल 41 जे आहे त्यांचा ॲव्हरेज आपल्याला 40 दिले. बघा माझ्याकडे जो ग्रुप आहे तो ग्रुप आहे 41 स्टुडंटचा, आणि ज्यांचा ॲव्हरेज जे दिले आपल्याला ते 40 दिलेले आहे. 41 लोकांचा ॲव्हरेज 40 दिलंय. रिमेंबर वन थिंग, हे कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स आहेत, त्यांना ते मिळालेले मार्क्स आहेत ते कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स आहेत. म्हणजे कसे, लक्षात घ्या, इथं जर सेंटरला असलेला एक कॅन्डिडेट आहे, याच्या मागे 20 लोक आहे आणि याच्या पुढे 20 लोक आहे. आता अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर ह्या प्लेसला असलेला जो कॅन्डिडेट आहे तो जो आहे ना, तो 21st वाला कॅन्डिडेट आहे. 21st नंबरचा कॅन्डिडेट इथं आहे. त्याच्या मागे किती लोक आहे, 20, आणि त्याच्या पुढे किती लोक आहेत, तर 20 लोक आहेत. अशा पद्धतीने हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. आणि मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय की इन अ कॉन्झिक्युटिव्ह सिक्वेन्स, जर कॉन्झिक्युटिव्ह सिक्वेन्स असेल तर इन अ कॉन्झिक्युटिव्ह सिक्वेन्स एव्हरी मीन इज अ मीडियन, असा आपला पॉईंट आपण ऑलरेडी बघितलाय. मीन इज द सिनोनिम ऑफ ॲव्हरेज, म्हणजे प्रत्येक मीन हा मीडियन असतो, पण कधी, तर तो कॉन्झिक्युटिव्ह सिक्वेन्स जर असेल तर. मग त्यांनी आपल्याला काय सांगितलं की इथं जे ॲव्हरेज दिलंय आपल्याला, ॲव्हरेज 40 आहे. म्हणजे मला एवढं कळालंय बाबा की हा 21 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे त्याला किती मार्क मिळालेले आहेत, तर त्याला 40 मार्क मिळालेले आहेत. इथपर्यंत आपण पोहोचलो. मागे डिसेंडिंग ऑर्डरने 20 प्लेस जायचं, पुढे असेंडिंग ऑर्डरने 20 प्लेसेस जायचं. तर यू आर सपोज टू गेट व्हॉट एक्झॅक्टली द हायेस्ट अँड द लोवेस्ट कॅन्डिडेट, की त्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत, हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, पुढे आलोय. त्यांनी क्लिअरली या ठिकाणी काय दिलंय, इफ द मार्क ऑफ द 2 स्टुडंट आर एक्सक्लुडेड, यातले जर 2 मार्क जर आपण या ठिकाणी काढले, म्हणजे 2 लोकांचे मार्क जर आपण या ठिकाणी काढले, तर त्यांचं म्हणणं आहे ॲव्हरेज डिक्रीज बाय 1. तर ॲव्हरेज डिक्रीज होणार आहे 2नी, जर 41 पैकी 2 लोकांना आपण बाजूला काढलं तर. आता लक्षात घ्या, मी तर तुमच्या समोर ग्रुप पुट करतोय. बघा, जो पहिला ग्रुप आहे आणि जो दुसरा ग्रुप आहे, अशा पद्धतीने जर बघितलं तर पहिल्या ग्रुपमध्ये मी 39 लोक घेतोय आणि बाजूला काढलेले 2 लोक मी दुसऱ्या ग्रुपमध्ये या ठिकाणी टाकले. बघा लक्षात घ्या, त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, इफ द 2 स्टुडंट आर एक्सक्लुडेड, 2 ग्रुप आहे, 2 कॅन्डिडेट या 41 लोकांमधून बाजूला काढायचे. मी काढलेत, म्हणून 39 लोकांचा एक ग्रुप तयार झालाय आणि 2 लोकांचा एक ग्रुप या ठिकाणी तयार झालाय. तर इथं आपल्याला घ्यायचं सर 39 कॅन्डिडेट. ओके, 39 + 2 हे जोपर्यंत एकत्र होते, यांचा ॲव्हरेज काय दिलेलं होतं आपल्याला, 40 दिलेलं होतं. सर हा 40 मी इथं घेतलेला आहे. बघा ऑलरेडी वरती पण मी तो लिहिलेला आहे. एलिगेशन कसं यूज होतं ते बघा. जेव्हा हे 2 लोक बाजूला जातात ना, तेव्हा त्यांचा ॲव्हरेज 1नी कमी होतो. जो ॲव्हरेज माझा 40 होता, तो आता किती झालाय, 38 झालेला आहे. मग सर यांच्यातला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे, त्याच्यानं ह्या नंबर आपल्याला मिळेल. सर यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला, 40 मधून 38 गेले 2, मग सर 2 म्हणजे 2 असेल तर 39 म्हणजे किती होणार, 39 होणार. यांची ॲडिशन आपल्याला जी आहे या ठिकाणी करायची आहे. पुन्हा पॉईंट लक्षात घ्या, इथं काय म्हणलंय, त्यांचं जे ॲव्हरेज जे आहे 41 स्टुडंट्सचं ते 40 होतं, ते आता काय झालंय, तर ते कमी झालंय
टू नंबर्स कितीने कमी झाले, सॉरी डिक्रीज बाय 1 झालंय, सॉरी माय मिस्टेक, डिक्रीज बाय 1 झालेलं आहे. डिक्रीज बाय 1 म्हणजे इथं किती झालाय 39 झालेला आहे, सॉरी माय मिस्टेक 39. मग यांच्यातला डिफरन्स जो आहे तो यांच्यातला डिफरन्स आपल्याला किती घ्यायचा आहे, तो यांच्यातला डिफरन्स आता आपल्याला 1 घ्यायचा आहे. किती लोकांचा, 2 लोकांचा. मग सर 2 म्हणजे 1, तर आपल्याला हा पण पॉईंट या ठिकाणी चेंज करावा लागेल की याला पण हाफ करायचं आहे आपल्याला. सो हा झाला सर 19.5. जसा 2 ला हाफ केल्यावर 1 होतो, 39 ला हाफ केल्याच्या नंतर 19.5 होतो. मग सर इकडे जाताना जर बघितलं आपण, तिकडे जाताना नंबर कमी झालाय, म्हणजे इकडे जाताना नंबर वाढणार कितीने, 19 ने. सो याला म्हणायचं सर आपल्याला 59.5 अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट मिळाला. जर मला हा प्रश्न विचारला असा असता की सांगा जे 2 नंबर आपण बाजूला काढले किंवा जे 2 ऑब्झर्वेशन आपण बाजूला काढले त्यांचा ॲव्हरेज किती, असं जर आपल्याला या ठिकाणी विचारलं असतं तर लक्षात घ्या तुमचं उत्तर असतं 59.5. पण नाही, आपल्याला असं विचारलंय यांच्या सम बद्दल विचारलंय किती आहे ते, म्हणून याला मल्टिप्लाय बाय 2 करायचंय. म्हणून 60 दुनी 120 म्हणजे 119 ही यांची आपल्याला काय मिळाली आहे, सम मिळालेली आहे त्या 2 नंबरची, त्या 2 ऑब्झर्वेशनची जे बाजूला काढलेले आहेत. ओके सर, नो प्रॉब्लेम. पुढे काय म्हणलं गेले बघा. सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मार्क्स ऑफ द टू स्टुडंट. आपल्याला विचारले जे 2 नंबर, ज्या 2 विद्यार्थ्यांचे स्कोर आपण बाजूला काढलेले आहेत त्यांच्या स्कोर मधला डिफरन्स आपल्याला विचारलाय. जर if one student score the highest mark, this is the most important part over here, की ह्या 119 मध्ये एक विद्यार्थी असा आहे ज्याला हायेस्ट मार्क मिळालेले. तर हायेस्ट मार्क म्हणजे लक्षात घ्या, परत बॅक टू द पवेलियन इथं आलोय आपण. सर इथून पुढे 20 जर गेलो आपण तर आपल्याला हायेस्ट कॅन्डिडेट मिळणार आहे. आणि आता सेंटरचा जो कॅन्डिडेट आहे ॲव्हरेजवाला त्याचा स्कोर 40 आहे. आणि जर हायेस्टकडे जायचं असेल आपल्याला तर ह्या 40 मध्ये 20 ॲड करावे लागतील. मग सर 40 मध्ये जर मी 20 ॲड केले तर याच्यातून मला हायेस्टवाला जो स्कोर आहे तो मिळाला आहे किती आहे, 60. मग सर या 119 मधून जर 60 वजा केले तर खाली किती उरतात, 59 उरतात. म्हणजे एक जो होता तो हायेस्ट कॅन्डिडेट होता, हायेस्ट स्कोर घेणारा, आणि दुसरा सेकंड हायेस्ट घेणारा होता. सर आपल्याला यांच्यातला डिफरन्स विचारलाय 60 मायनस 59, म्हणजे नक्कीच त्यांना मिळालेल्या मार्क्स मधला जो डिफरन्स आहे तो किती आहे, 1 आहे. म्हणून सर ऑप्शन नंबर बी हे उत्तर आपलं या ठिकाणी आहे. बघा हा प्रश्न जो आहे मी तुम्हाला सांगितलंय ना, हळूहळू हळूहळू प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जी आहे ती जास्त होत जाणार आहे, हळूहळू होत जाणार. जर सुरुवातीलाच मी डिफिकल्ट लेवलचे नंबर तुमच्या समोर जर मांडले तर कदाचित ते समजायला किंवा ती कन्सेप्ट समजायला तुम्हाला या ठिकाणी अवघड जाईल. त्याच्यामुळे आपण हळूहळू आता डिफिकल्ट क्वेश्चनकडे या ठिकाणी चाललोय. इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक पॉईंट मी एकदम क्लिअरली या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. तर हा पॉईंट आणि रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी रिपीट या ठिकाणी करत नाही, कारण रिपीट करायला जर गेलो तर व्हिडिओची लेंथ जी आहे ती या ठिकाणी वाढून जाईल. पण रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही याला रिवाइंड करून बघू शकता की कुठे कुठला पॉईंट या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. चलो ओके डन, पुढे जातोय सर आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो आता असं म्हटलंय की सर सौरभ नावाचा कॅन्डिडेट आहे. यू कॅन सी दॅट द सौरभ टूक अ वर्क फॉर द मंथ. सौरभने एक काम हाती घेतलंय, त्या ते काम त्याला 30 दिवसात करायचं असं त्याचं ठरलेलं होतं. ओके, सौरभ टूक अ वर्क फॉर अ मंथ अँड गेट ₹210 पर डे. जर तो त्याने आता 30 दिवसासाठी एक काम हातात घेतलंय आणि त्याला क्लिअरली सांगितलं गेलं की भाऊ ज्या दिवशी तू कामाला येशील त्या दिवशी तुला ₹210 या ठिकाणी सपोज टू बी पे केले जातील. बट ड्यू टू सम फॅमिली इश्यूज ही डिडंट वर्क फॉर सम डेज. जस्ट बिकॉज ऑफ द सम फॅमिली इश्यू सपोज टू बी देर इज अ डिफिकल्टी टू अटेंड द जॉब. त्याला समजा कामावर जाता येत नसेल आणि तो जर त्या दिवशी अब्सेंट राहिला, सो व्हॉट वी नॅचरली थिंक्स अबाउट दिस, आपल्याला असं वाटेल की सर मी जर आज कामावरच गेलो नाही तर नो प्रॉफिट नो लॉस. नॉट एक्झॅक्टली लाईक दॅट. इथं त्याची सिच्युएशन नाही. त्यांनी क्लिअरली सांगितलंय ज्या दिवशी तू अब्सेंट राहशील त्या दिवशी तुझे किती रुपये, तर त्यांनी सांगितलंय बाबा रे तुझे ₹30 या ठिकाणी कापले जातील. ₹30 तुझे मायनस केले जातील. म्हणजे जी तू एक दिवस अगोदर किंवा आतापर्यंत जे काम केले ते काम करत असताना जेवढे पैसे तू कमवलेत त्याच्यातून तुझे ₹30 या ठिकाणी मायनस केले जातील. ओके नो प्रॉब्लेम. पण काही फॅमिली इश्यूज असल्यामुळे त्याला काय झालं, काही दिवस त्याला कामावर येता नाही आलं आणि अशा पद्धतीने त्याने 30 दिवस काम पूर्ण केलंय. म्हणजे या 30 दिवसामध्ये तो काही दिवस प्रेझेंट होता, काही दिवस तो अब्सेंट होता, हे लक्षात घ्यायचं आपल्याला या ठिकाणी. आणि त्या 30 दिवसामध्ये प्रेझेंट ॲब्सेंटच्या केसमध्ये जेव्हा त्यानं मंथ अखेर त्याने जे कॅल्क्युलेशन केलं की काही त्याने पैसे कमवले वेरॅज त्याला ॲब्सेंट राहिल्यामुळे काही कापल्या गेले, या गोष्टींचा अंदाज जेव्हा त्याला घेतला एका महिन्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एका महिन्यानंतर त्याला ₹5340 जर मिळाले असतील तर आपल्याला प्रश्न विचारलाय तो किती दिवस काय होता, ॲब्सेंट होता, किती दिवस तो कामावर नव्हता, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. बरं मग सर हा पण प्रश्न आपल्याला काही विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडेल की सर हा पण प्रश्न एलिगेशननी सॉल्व्ह करतो तो. यस डेफिनेटली हा पण प्रश्न एलिगेशननी करता येतो. मी तुम्हाला सांगितलंय देर इज अ बुफे ऑफ द नंबर ऑफ शॉर्टकट्स वे हॅव्हिंग. पण हा जो आहे ना, हा एलिगेशन मेथड जे आहे ना त्या बुफे मधला सर्वात महत्त्वाचा म्हणजे गुलाबजाम असलेला हा एक मेथड आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. सर आपल्याला जर इथे बघितलं तर फर्स्ट ग्रुप जो आहे आपला, फर्स्ट ग्रुप आपण म्हणूयात त्याला, ओके फर्स्ट ग्रुप म्हणूयात
की सर फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप. बरं, फर्स्ट ग्रुप आहे त्याचा की तो या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. फर्स्ट ग्रुप कशाचा आहे? प्रेझेंट डेचा. आणि दुसरा जो आहे तो कशाचा आहे सर? तो अब्सेंटचा आहे. म्हणजे तो काही दिवस प्रेझेंट आहे, काही दिवस अब्सेंट आहे. बरं, प्रेझेंट राहिला तर त्याला किती मिळणार? त्याला 210 रुपये मिळणार. बरं, अब्सेंट राहिला तर काय होणार? अब्सेंट राहिल्याच्या नंतर त्याचे 30 रुपये कापले जाणार. ओके सर, म्हणजे पहिल्या ग्रुपचा रिझल्ट, दुसऱ्या ग्रुपचा रिझल्ट आपल्याला मिळाला. प्रेझेंट राहिला तर 210, अब्सेंट राहिला तर 30 रुपये त्याचे कापले जातील. बरं, मग आता त्याला काय झालं? त्याला सर 5340 रुपये मिळाले. किती दिवसामध्ये? 30 दिवसामध्ये मिळाले ते. म्हणून पहिले ॲव्हरेज काढायचं सर आपल्याला. तर 3 एक 3, इथं 2 उरले, 3 7 21 आणि 3 8 24. जर ॲव्हरेज जर काढलं आपण, तर प्रेझेंट डे आणि ॲब्सेंट डे मिळून जर ॲव्हरेज काढलं तर त्याला 178 रुपये पर डे या ठिकाणी मिळालेत, एवढं मात्र नक्की. बरं ठीक आहे सर, मग आता काही अडचण नाही. आता आपल्याला 210 ॲज युजल जे आपण बघितलंय की ॲज युजल आपली सिच्युएशन काय असते, तर आपल्याला ॲलिगेशनमध्ये या ठिकाणी डिफरन्स काढायचं, डिफरन्स ऑफ ऑब्झर्वेशन काढायचं आहे. मग सर 210 मधून जर या ठिकाणी 78 गेले तर इथं आपल्याला किती मिळतात? हे 22 आणि 10, म्हणजे इथलचा डिफरन्स आपल्याला 32 मिळालेला आहे. व्हेरी ट्रू सर, यांच्यातला डिफरन्स काढायचा. आता बघा, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की मायनस आणि प्लस मधला जर डिफरन्स आपल्याला काढायचा असेल तर त्यांच्यातला डिफरन्स हा नेहमी त्यांची ॲडिशन असते, हे लक्षात ठेवायचे. याच्याबद्दल मी नंबर लाईन बद्दल पण बोलले गेलेले ऑलरेडी, की एक नंबर जो आहे तर तो समजा -30 या ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतर हा 178 जो आहे तो या ठिकाणी आहे. सर यांच्यातला डिफरन्स म्हणजे काय असतो? लक्षात ठेवा, यांच्यातला डिफरन्स म्हणजे यांची नेहमी काय असते? ॲडिशन असते. तर 178 मध्ये जर आपण समजा या ठिकाणी ॲड केले हे 30, तर आपल्याला या ठिकाणी 208 मिळालेले आहेत. मग सर 16 दुनी 32, 16 एक 16 आणि 16 त्रिक 48. सो माय डिअर स्टुडंट, जे हे 30 दिवस त्याने या ठिकाणी काम केले, 30 दिवस, ते 30 दिवस मला 13 आणि 2 15 मध्ये डिवाइड करायचे. 15 दुनी 30 म्हणजे बे दुनी 4 दिवस तो काय होता? तर 4 दिवस तो अब्सेंट होता. दिस इज द पॉवर ऑफ ॲलिगेशन मेथड. हाच प्रश्न, म्हणजे बघा, तो कामावर जाणार, त्याच्यानंतर त्याला पैसे भेटणार, अब्सेंट राहिला तर त्याला त्याचे पैसे कापले जाणार. फॉर्मॅट ऑफ द क्वेश्चन बघा, आपण कुठून सुरुवात केली आणि कुठे आलोय, आपण विचार करा या गोष्टीने. पण हाही प्रश्न आपल्याला ॲलिगेशन मेथडने या ठिकाणी सॉल्व्ह करता आलाय. हा यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तर इथं बघा, जर तो प्रेझेंट राहिला तर 210, अब्सेंट राहिला तर -3. फक्त जे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज वॉट, की सर 178 कसं आलाय त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की सर 5340 इज सपोज टू बी अर्न इन 30 डेज. सो त्याचं जर ओव्हरऑल ॲव्हरेज जर आपण काढला, दोघं ग्रुपचा ॲव्हरेज मला 178 मिळालाय. तो 178 डिफरन्स 13 2 मध्ये आपण वाटलेले आहेत 30 दिवस. तर एका युनिटची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2, म्हणजे बे दुनी 4 दिवस तो अब्सेंट होता आणि 13 दुनी 26 दिवस. जर सपोज टू बी आपल्याला विचारलं की तो प्रेझेंट किती दिवस होता, तर प्रेझेंट होता तो 26 दिवस आणि अब्सेंट होता तो 4 दिवस. सो माय डिअर स्टुडंट, ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर आहे. 4 दिवस तो या ठिकाणी अब्सेंट होता. रेकॉर्डेड लेक्चर आहे. सो प्लीज, दिस इज माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू की तुम्हाला जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे रिवाइंड करून बघायचंय, लक्षात घ्या. चला सर पुढे आलो. व्हेरिएबल बेस, मी मागच्या नंबर 2च्या मला वाटतं 2 नंबरच्या पार्टमध्ये पण 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये पण व्हेरिएबल बेस एक क्वेश्चन घेतला होता. वन मोर क्वेश्चन इज देअर की जो व्हेरिएबल बेस आहे. तर या व्हेरिएबल बेस क्वेश्चन मध्ये तुम्ही प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. द ॲव्हरेज वेट ऑफ द ग्रुप ऑफ x-4 स्टुडंट. येस एक्झॅक्टली सर, इथं जो पहिला जो ग्रुप दिलाय ना आपल्याला, तो फर्स्ट ग्रुप जो आहे तो एक्झॅक्टली किती लोकांचा दिलाय? x-4 लोकांचा दिलाय. मतलब तुम्ही इथं बघू शकता की आपल्याला मिळणारं जे आता या ठिकाणचं जे उत्तर आहे ते आपल्याला व्हेरिएबलमध्ये, फॉर्मॅट व्हेरिएबलमध्ये मिळाला. पहिलाच नंबर मला दिलाय. नंबर ऑफ स्टुडंट किती आहे? तर नंबर ऑफ स्टुडंट x-4 आहेत. ओके फाईन. त्यांचं जे वेट दिलंय आपल्याला, वेट दिलंय x+5 kg. इथं अशा पद्धतीने मी x+5 या ठिकाणी लिहून घेतलेला आहे पहिला ग्रुप. बरं, त्याच्यानंतर सेकंड ग्रुपमध्ये आपण आलोय. इफ द टीचर्स वेट, आता बघा सेकंड ग्रुपमध्ये फक्त कोण आलंय? तर टीचर आलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं एवढं कळालंय की सेकंड ग्रुपमध्ये फक्त एकच कॅन्डिडेट आलाय आणि त्याचा ॲव्हरेज आणि सम, जेव्हा एकच कॅन्डिडेट असतो, एकच ऑब्झर्वेशन असतं, तेव्हा त्याचा ॲव्हरेज आणि सम हा आकडा कसा असतो? सेम असतो. याच्याही बद्दल मी बऱ्याचदा तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला ओके सर, देन पुढे आलोय आता आपण. वेन द टीचर, if the teacher's weight is 54 kg, join the class, then the average weight of the group increase by 1 kg. म्हणजे जो ॲव्हरेज ऑलरेडी x+5 होता ना, तो आता x+6 या ठिकाणी झालेला आहे. जर असं झालं असेल तर फाइंड द स्ट्रेंथ ऑफ द ग्रुप एक्सक्लुडिंग द टीचर. एक्सक्लुडिंग द टीचर म्हणजे आपल्याला x-4 ची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे. तर सर अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी बघितलं तर असं एक ॲलिगेशन आपलं या ठिकाणी झालंय तयार. पण
मी जसं तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं, जेव्हा आपण असा प्रश्न घेतला होता त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ही कॅटेगरी अशी असते की या कॅटेगरीमध्ये एक साईड अशी असते की तिथं जो व्हेरिएबल आपल्याला पाहिजे ना तोच एलिमिनेट झालेला असतो. तर आपल्याला एक्झॅक्टली ती साईड ओळखता आली पाहिजे की कुठल्या साईडला एक्स एलिमिनेट होतोय. आता बघा इथं जर बघितलं तुम्ही तर x+6 मधून जर x-5चा जर डिफरन्स काढायचा प्रयत्न केला तर हा x तसाही कॅन्सल होणार आहे. म्हणजे ही साईड जी आहे लक्षात ठेवा ही साईड आपल्या कामाची नाही, आपल्याला ह्या साईडला जायचंय. मग या साईडला जायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की सर आपल्याला याच्यापेक्षा जर हा मोठा आहे तर याच्यापेक्षा हा मोठा असेल, म्हणजे फॉर्मॅट आपल्याला असा ठेवावा लागेल की सर 54 मायनस आपल्याला करायचंय x+6 ज्याचा रिझल्ट मला मिळालेला आहे x-4. यू कॅन सी हिअर की सर 54 मायनस x+6 इक्वल टू x-4 या साईडला आलोय आपण. इन दॅट वे आपल्याला इथे घ्यावं लागेल सर 54 मायनस x-6 इक्वल टू x-4 या ठिकाणी घेतलाय. आपण काय बघितलंय जेव्हा ब्रॅकेट मायनस होतो तेव्हा ब्रॅकेटच्या ज्या इंटरनल साइन्स असतात ते या ठिकाणी चेंज होतात, त्याच्यामुळे एक्स जो आहे तो निगेटिव्ह झाला, 6 आपण निगेटिव्ह झाला. सर 54 मधून जेव्हा 6 जातात तेव्हा आपल्याला इथं 48 मिळाले, तो 4 इकडे येऊन प्लस होणार डेफिनेटली. हा एक्स इथं आहे, हा -x तिकडे जाऊन प्लस एक्स झालाय. सो 8 आणि 4 12 या ठिकाणी 52 ची व्हॅल्यू आपल्याला जर 2x मिळाली असेल तर सर एक्स ची व्हॅल्यू मला मिळाली 26, म्हणजे सर एक्स ची व्हॅल्यू 26 आहे. सो इट डझंट मीन दॅट की आपलं उत्तर 26 आहे का नाही, मला x-4 ची व्हॅल्यू विचारलेली आहे सर. मग 26 मधून जर 4 गेले तर एक्सक्लुडिंग जर आपण बघितलं की टीचर सोडून ते किती कॅन्डिडेट होते तर ते 22 कॅन्डिडेट होते. सो माय डिअर स्टुडंट्स ऑप्शन नंबर ए फॉर ॲपल हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. एव्हरीथिंग इज देअर, मी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. सो एखादी गोष्ट जर तुम्हाला बाउन्स करत असेल सो दिस इज माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू की प्लीज तुम्ही रिवाइंड करा आणि परत एकदा बघा. देन यू आर सपोज टू गेट द एक्झॅक्ट सोल्युशन ऑफ द क्वेश्चन अँड व्हॉट इज द एक्झॅक्ट एलिगेशन मेथड इज देअर. ओके सर, in the next question you can see that in a zoo there are some rabbits and some peacocks. Okay, there are the total 100 heads and 340 legs. Find the ratio of the number of the peacock and the number of the rabbits. बघा इथं जर बघितलं तर डोके किती आपल्याकडे, डोके 100 आहेत, तंगडे किती आहेत तर तंगडे आपल्याकडे आहेत सर 340. लक्षात ठेवा 100 आणि 340 हा डिफरन्स, मतलब हेड्स आपल्याकडे जे आहे डोके जे आहे तर ते आपल्याकडे 100 आहेत, मात्र लेग्स जे आहेत ते 340 आहे. हेच मग नेमकं रिझन काय, बिकॉज युजली वी कॅन सी दॅट की जो रॅबिट आहे रॅबिटला युजली 4 पाय असतात आणि पिकॉकला 2 पाय असतात. आता याच्याबद्दल आपल्याला काही शंका नसली पाहिजे. मी ऑफलाईन लेक्चरमध्ये जेव्हा विचारतो की बऱ्याचदा विद्यार्थ्यांना जर म्हणलं खरे रॅबिटला किती पाय असतात ते म्हणतात सर 4 असतात. मी जर म्हणलं अरे 4 असतात असं म्हटल्याच्यानंतर ते लगेच 2 वर येतात. तुम्ही असं बिलकुल करायचं नाही. लक्षात ठेवा इट इज मॅन्डेटरी की आपल्याला इथं माहिती आहे रॅबिटला जे आहेत तर ते जे आहेत ते 4 पाय असतील आणि पिकॉकला जे आहे तर ते 2 पाय असतील. ओके सर, देन शेवटी विचारताना आपल्याला काय विचारते, फाइंड द रेशो ऑफ द नंबर ऑफ पिकॉक. ओके, द पिकॉक आणि जे रॅबिट आहे त्यांचा रेशो आपल्याला या ठिकाणी विचारलाय. सर पहिला जो ग्रुप आहे तो पिकॉकचा आहे, दुसरा जो आहे तो रॅबिटचा आहे. पिकॉकला किती पाय असतात तर 2 पाय असतात, रॅबिटला किती असतात तर 4 पाय असतात. आणि सर दोघांना मिळून किती पाय असतात तर युजली दोघांना मिळून 340 पाय आहे. किती डोक्यांवर तर 100 डोक्यांवर. असं जर आपण ॲव्हरेज काढलं तर माय डिअर स्टुडंट यू कॅन सी की त्यांचा ॲव्हरेज लेग्स जर काढले आपण तर 3.4 आहे. सो यू विल हॅव टू पुट दॅट 3.4 हिअर. सर 4 मधून जेव्हा 3.4 जातात तर आपल्याला इथं 0.6 मिळतात आणि सर 3.4 मधून जेव्हा 2 जातात तेव्हा इथं मला 1.4 मिळतात. युजली आपल्याला याचे जे डेसिमल्स आहेत ते इग्नोर करायचे. मग याला म्हणायचं सर 2-3-6 आणि त्याच्यानंतर म्हणायचं 2-7-14. सो माय डिअर स्टुडंट यू कॅन सी दॅट की पिकॉक टू रॅबिट यांचा जो रेशो मला मिळालाय तो मिळालाय सर 3:7. इन दॅट वे ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे. दिस इज नथिंग बट द एलिगेशन मेथड. बघा आपण झू मध्ये गेलो आता डायरेक्ट, म्हणजे प्रश्नाचा फॉर्मॅट कुठेही जाऊ द्या, मेथड विल अल्टिमेटली रिमेन सेम. त्याच्यामध्ये काहीही चेंज या ठिकाणी होणार नाहीये. चला सर पुढे आलोय आपण. पुढचा जो प्रश्न आहे व्हॉट इज गोइंग टू बी, यस दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी सेम ॲज द अर्लियर क्वेश्चन. जो याच्या अगोदरचा क्वेश्चन आपण बघितला तोच आहे. 345 रुपये. हे 345 रुपये मला 138 विद्यार्थ्यांना असे वाटायचे आहेत की ईच बॉय गेट ₹1.5 जास्त. मतलब ईच बॉय गेट 1.5 रुपी मोर दॅन अ गर्ल. म्हणजे एका मुलीपेक्षा एका मुलाला 1.5 रुपये म्हणजे ₹1.5 जो आहे तो या ठिकाणी जास्त मिळणार. ओके सर, देन आता पुढे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लिहिलेला आहे. ईच गर्ल रिसीव्ह हाफ ऑफ द रुपी ऑफ ईच बॉय गेट. म्हणजे इथं जर आपण बघितलं की सर एका मुलाला आणि एका मुलीला जी अमाऊंट या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामध्ये मुलीला जर एक्स मिळत असेल तर मुलाला 2x मिळणार आहे, कारण मुलीला मुलापेक्षा हाफ अमाऊंट मिळते एवढं मात्र नक्की आहे. मग सर यांच्यातला डिफरन्स जर बघितला तर
कितीचा आहे, एक्स आहे. आणि आपल्याला क्लिअरला सांगितलंय की रुपीज मधला डिफरन्स जर बघितला तर तो कितीचा आहे, म्हणजे सर एक्सची व्हॅल्यू जर ₹1.5 असेल म्हणजे प्रत्येक मुलीला 1.5 रुपीज जर या ठिकाणी मिळत असेल, वेअर ॲज तर प्रत्येक मुलाला जर आपण बघितलं तर या ठिकाणी ₹3 मिळणार. हा सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा आपल्याला क्लिअर करायचा आहे. बिकॉज जर रुपीज मधला डिफरन्स जर बघितला आपण तर रुपीज मधला डिफरन्स ₹1.5 आहे आणि रेशो मधला डिफरन्स जर आपण बघितला तर तो एक्स आहे. मतलब अल्टिमेटली या दोघांना इक्वेट करून आपल्याला हे कळालंय की सर एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 1.5 या ठिकाणी रुपीज मध्ये आहे. चला आता आपण या ठिकाणी आलोय. तर मग पहिला जो ग्रुप आहे आपला तो आहे बॉईजचा, त्याच्यानंतर जो दुसरा जो ग्रुप आहे आपला तो आहे गर्ल्सचा. सो वेअरज आपल्याला कळालंय की प्रत्येक मुलाला ₹3 मिळणार आणि प्रत्येक मुलीला जे आहे तर ते ₹1.5 मिळणार. आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, दोघांना मिळून किती मिळणार, हा आपला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याला आपण एक्स्ट्रा नोटमध्ये बघतोय की सर ₹345 मिळणार आहेत 138 लोकांना. मग सर 23 × 38 सासे, 23 × 23, 23 5 15 पाढे पाठ पाहिजे एवढं मात्र नक्की. तुमचा जर 23चा पाढा पाठ नसेल तर तुमची दळबद्री परिस्थिती नेहमीप्रमाणे या ठिकाणी होणार आणि आपल्याला भाग देता येणार नाही. मग सर याला म्हणायचं 3 दुनी 6 आणि 3 5 15. सो आपण जर बघितलं सर 3 दुनी 6 आणि 3 5 15 तर याचा अर्थ असा झाला की यांचा ॲव्हरेज जे मिळालंय आपल्याला ते ॲव्हरेज मिळालंय सर ₹2.5 त्यांचं ॲव्हरेज आहे. सर 2.5 मधून जेव्हा 1.5 जातो तेव्हा इथं 1 उरतो आणि 2.5 मधून 3 मधून जेव्हा 2.5 जातो तेव्हा इथं 50 पैसे मिळतात. म्हणून 50 पैसे एक 50 पैसे, 50 पैसे दुनी ₹1. फायनली आपल्याला हा रेशो मिळाला बॉईज अँड गर्ल्सचा. तर आपल्याकडे किती लोक आहेत तिथं, तर आपल्याकडे 138 लोक आहे. मग सर या 138चे आपल्याला किती तुकडे पाडायचे, तर 2 आणि 1 3 तुकडे पाडायचे सर. 3 चौक 12 आणि 3 सक 18 म्हणजे एकाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 46. म्हणजे आपल्याला जर विचारलं गर्ल्स किती आहे तर गर्ल्स आहे 46 आणि बॉईज जर विचारले तर 46 दुनी 92 म्हणजे बॉईज किती आपल्याकडे 92 आणि अल्टिमेटली आपल्याला विचारले तर नंबर ऑफ बॉईज इन द क्लास विचारलाय. सो दॅट्स वाय 92 हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात ठेवा वी आर इन एलिगेशन मेथड, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. एव्हरीथिंग इज देअर इन फ्रंट ऑफ यू ऑन द स्क्रीन. यू कॅन सी की प्रत्येक पॉईंट मी कशा पद्धतीने डील केलेला आहे. पहिली ही जी अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट होती डायरेक्ट न दिल्यामुळे पहिले हे कॅल्क्युलेशन करावं लागलं. त्याच्यानंतर दोघांचा ॲव्हरेज काढण्यासाठी आपल्याला ₹2.5 जो हा सेंटरचा ₹2.5 आलाय हा कसा आला याच्यासाठी मी सांगितलंय की ₹345 138 लोकांना या ठिकाणी वाटले तर याचा ॲव्हरेज आपल्याला जो आहे तो ₹2.5 म्हणजे ₹2.5 या ठिकाणी मिळाला. अशा पद्धतीने व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. रेकॉर्डेड लेक्चर आहे. इफ यू आर गेटिंग कन्फ्युज anywhere then you can rewind it and just see it and watch it again. You are supposed to clear all the things. Okay sir. पुढे आलाय सर पुढचा जो प्रश्न आहे काय म्हणतो आता, विवेक वर्क ॲज अ सेंट्रल कॉन्ट्रॅक्टर फॉर CPWD. आता एक जो आहे एक विवेक नावाचा एक कॅन्डिडेट आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, तो PWDचं जे काही सप्लाय आहे बिटुमेन मिक्स म्हणजे रोड कन्स्ट्रक्शनसाठी लागणारा जो मटेरियल आहे ते मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे तर तो कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी करतो. त्याच्याकडे 2 व्हरायटीज आहेत. त्याच्यातली जी पहिली व्हरायटी आहे फर्स्ट व्हरायटी, तिचा रेट आपल्याला दिला ₹42 आणि जी दुसरी व्हरायटी आहे तिचा रेट दिलाय मला ₹25. ओके रिस्पेक्टिवली. हाऊ मेनी kg ऑफ द फर्स्ट व्हरायटी मस्ट विवेक मिक्स विथ द 25 kg ऑफ द सेकंड variety so that he may on selling the mixture at ₹40. जर त्याने ते मिक्सचर ₹40 विकलं तर त्याला 25% प्रॉफिट जर होत असेल तर आपल्याला विचारली आहे पहिली क्वांटिटी काय आहे. लक्षात घ्या सर ही झाली सर फर्स्ट क्वांटिटी, त्याच्यानंतर ही झाली सर सेकंड क्वांटिटी. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आपल्याला इथं क्लिअरली सांगितलं की आपल्याला ही जी फर्स्ट क्वांटिटी आहे ही फर्स्ट क्वांटिटी काढायची आहे आणि इथं दिलंय आपल्याला की हाऊ मेनी kg ऑफ द फर्स्ट व्हरायटी विवेक मस्ट मिक्स विथ द 25 kg ऑफ द सेकंड व्हरायटी. मग सर आपल्याला इथं जर बघितलं तर दुसरी व्हरायटी जी आहे ती आपल्याला ऑलरेडी मिळाली की सर दुसरी 25 kg आहे. पहिली जी क्वांटिटी आहे तिचा रेट मला किती दिलाय बाय द वे, हिचा रेट आपल्याला दिलाय ₹42. त्याच्यानंतर दुसरी जी आहे तिचा रेट आपल्याला किती दिलाय ₹25 दिलाय. ₹25 पर kg रिस्पेक्टिवली. 25 ची क्वांटिटी आणि 25चा रेट आपल्याला या ठिकाणी आहे. आपल्याला सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा काय लक्षात घ्यायचा या ठिकाणी, सर 42 इज द कॉस्ट प्राइस, 25 इज द कॉस्ट प्राइस. इफ यू रिमेंबर मी तुम्हाला सांगितलं की जर पहिली क्वांटिटी आपल्याला कॉस्ट प्राइस मध्ये दिली असेल, दुसरी क्वांटिटी कॉस्ट प्राइस मध्ये दिली असेल तर दोघांचा जो रिझल्ट आहे तो पण आपल्याला कशात दिला पाहिजे, कॉस्ट प्राइस मध्येच दिला पाहिजे. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपला या ठिकाणी आहे. म्हणून मला पहिले इथलची कॉस्ट प्राइस काढायची. का, कारण हे जे दिले ना मला ₹40 ही कॉस्ट प्राइस नाहीये सर, ही सेलिंग प्राइस आहे. म्हणून जर आपल्याला काढायचं असेल तर 25%, मग सीपीला जर मी 100 म्हणलं तर मला 25%चा प्रॉफिट झाला म्हणजे डेफिनेटली मला 125 मिळाले. मग आपण इथं लक्षात ठेवायचं की सर ह्या 125 ची व्हॅल्यू मला किती दिलेली आहे ₹40. तर 100 बरोबर किती, तर याला 5 आणि 4 जर आपण या ठिकाणी म्हणलं तर सर 5 8 40 या ठिकाणी होतात. तर 8 चौक 32 आपल्याला या ठिकाणी मिळाले.
मिळाले. अशा पद्धतीने मला त्यांची ॲव्हरेज कॉस्ट प्राईस या ठिकाणी मिळाली 32. ती मला इथं पुट करायची आहे डेफिनेटली. सर 42 मधून जर 32 गेले तर खाली किती उरतात? 10 उरतात. आणि सर 32 मधून जर 25 गेले तर खाली किती उरतात? 7 उरतात. मग सर 10ला जर 25 व्हायचं असेल तर याला मल्टिप्लाय बाय 2.5 करावं लागेल. म्हणून सर 7ला पण आपल्याला मल्टिप्लाय बाय 2.5 या ठिकाणी करावं लागलं. आणि 25 ते 75 असेल तसं बघितलं तर 17.5 kg एवढी जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आपल्याला या ठिकाणी ऍड करावी लागेल. कुठून? तर पहिल्या क्वांटिटीमधून. म्हणून ऑप्शन नंबर ई फॉर एलिफंट हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. हे आपल्याला ठेवायचं आहे लक्षात. दिस इज कॉल्ड ॲज ॲलिगेशन मेथड. महत्वाचा मुद्दा जो आहे लक्षात घ्या. इथं कॉस्ट प्राइस दिलेली होती, इथेही कॉस्ट प्राइस दिली आहे, इथेही कॉस्ट प्राइस मला हवी होती. कारण माझा ॲलिगेशनचा मेन अप्रोचच तो आहे की जर पहिली क्वांटिटी आपल्याला कॉस्ट प्राइस म्हणून दिली असेल, दुसरी क्वांटिटी आपल्याला कॉस्ट प्राइस म्हणून दिली असेल तर सेंटर पण कॉस्ट प्राइसच पाहिजे होता. त्याच्यासाठी ते एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन या ठिकाणी झालंय. मी कॉस्ट प्राइस दोघांची मिक्सची 100 पकडली, पण इथं क्लिअरली सांगितलं की बाबा रे 25% प्रॉफिट झालाय. 100 + 25 जर 125 होत असेल, त्या 125 ची व्हॅल्यू ही 40 आहे. 125 म्हणजेच तुम्ही शॉर्टमध्ये पण लिहू शकता डायरेक्ट की 5 म्हणजे 40 तर 4 म्हणजे किती? तर सर मला ओव्हरऑल जो ॲव्हरेज CPG आहे दोघांची मिळून ती मिळाली होती 32. जस्ट गेट द डिफरन्स अँड जस्ट कम्पेअर विथ ईच अदर, देन यू आर सपोज टू गेट की 17.5 kg. यू नो दिस इज द फर्स्ट व्हरायटी द विवेक मस्ट बी ॲड इन द प्रोसेस. सो युअर क्वेश्चन इज गोइंग टू बी सॅटिस्फाय. ओके सर, पुढे आलोय. पुढचा बघा प्रश्न आता थोडासा अलग, प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. दिस इज द द मेन फीचर अँड दिस इज द मेन और अल्टिमेट पार्ट ऑफ दिस मेथड की हा सगळीकडे चालतो. याला कुठलेच लिमिटेशन नाही आहे या चॅप्टरला किंवा या कन्सेप्टला कुठलेच लिमिटेशन नाही. याच्यासाठी रान मोकळा आहे, त्याच्यामुळे कुठल्याही कॅटेगरीमध्ये जाऊन तो बसू शकतो. फक्त मी जे सांगितलंय पहिल्या लेक्चरमध्ये, पहिल्या पार्टमध्ये जे मी तुम्हाला सांगितलंय की व्हॉट इज दॅट, की आपल्याला तो प्रश्नाचा फॉर्मॅट आहे वेअर द ॲलिगेशन युजेस ना, हा पॉईंट जर तुमच्या एकदा लक्षात आला तर एव्हरीथिंग विल बी फाईन ओव्हर हिअर. ओके देन आता इथे बघा, शॉपकीपर हॅज अ 80 kg ऑफ द प्युअर शुगर. एक शॉपकीपर आहे, त्याच्याकडे 80 किलो प्युअर साखर आहे. ओके, ही मिक्सेस अ सर्टन क्वांटिटी ऑफ द सॉल्ट. त्याला असं काहीतरी मीठ या ठिकाणी ऍड करायचं आहे केजी मध्ये अँड मेड द प्रॉफिट ऑफ 25%. लक्षात ठेवा, तो जो मीठ ऍड करणार या ठिकाणी ऍट द एंड लिहिलंय ॲज्युम द कॉस्ट ऑफ द सॉल्ट टू बी 0. म्हणजे हे जे मीठ आहे हे दांडी यात्रेतलं मीठ आहे आपलं, लक्षात ठेवा. हे प्युरिटचं मीठ नाही, कारण ते साखरेपेक्षा जास्त रेट आहे त्याचा. त्याच्यामुळे इथं लक्षात ठेवा, आपल्याला इथं जे मीठ जे आपण ऍड करणार आहे ते फ्रीवाला आहे. त्याच्या 80 किलो प्युअर साखर आहे. त्या 80 किलो प्युअर साखरेमध्ये आपल्याला किती किलो मीठ आपल्याला ऍड करावं लागेल की मला 25% प्रॉफिट झाला पाहिजे. आणि इथं काय दिलं त्याचं सेलिंग द मिक्सचर ॲट इट्स कॉस्ट प्राइस. आणि त्याने एक मात्र या ठिकाणी महत्वाचा मुद्दा कुठला केलाय की जो रेट, ज्या रेटने त्याने साखर खरेदी केली ना, कुठल्या रेटने खरेदी केली आहे? 24 रुपये पर केजीने. एक ॲज अ दुकानदार, ॲज अ शॉपकीपर, सपोज टू बी आय एम द शॉपकीपर ओव्हर हिअर, मी समजा 80 किलो साखर 24च्या रेटने घेतली. त्याच्यानंतर काही मीठ मी त्याच्यामध्ये ॲड केलं, जे नक्कीच फ्रीवालं मीठ आहे ते मी ॲड केलं. आणि ते ॲड केल्याच्यानंतर जे मिक्सचर मी आता विकणार आहे ते मिक्सचर विकताना असं म्हणणं आहे त्यांचं की मी 24च्याच रेटने विकलं. म्हणजे मी त्याच्या व्यतिरिक्त असा जास्त एक्स्ट्रा प्रॉफिट कमवण्याचा विचार केला नाही. माझा प्रॉफिट म्हणजे काय? तर माझा प्रॉफिट म्हणजे फक्त ॲड केलेलं मीठ, जे की फ्रीवालं मीठ असणार आहे. काय बऱ्याचदा कधी कधी अशी सिच्युएशन येऊ शकते की एक तर फ्रीवालं मीठ पण ॲड केलं आणि ओरिजिनल कॉस्ट प्राइसपेक्षा त्याने जास्त प्राइसला पण विकलं, तर त्याचे व्हेरिएशन अजून जास्त होतील. त्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला पुढे बघायला मिळणारच आहे. पण आजचा जो मेन मुद्दा आहे तो मेन मुद्दा काय आहे? तर सर त्याने विकताना, घेतानाही 24ने घेतलं आणि विकतानाही 24ने विकले. बरं, आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पहिला ग्रुप. आता पहिला ग्रुप जो आहे सर तो आहे 80 किलोचा, हे आपल्याला ऑलरेडी माहीत झालेलं आहे. सेकंड ग्रुप जो आहे तो आपल्याला काढायचा आहे, किती केजीचा असेल. बरं, आता इथं एक लक्षात ठेवा, सेकंड ग्रुपमध्ये जे मीठ त्याने ॲड केलंय त्याची कॉस्ट प्राइस किती आहे? त्याची कॉस्ट प्राइस 0 आहे. बरं, आता त्यांचं म्हणणं आहे की विकताना जेव्हा तो दोघं एकत्र करणार आहे, दोघांना विकून तो कशाला विकणार आहे? कॉस्ट प्राइसला विकणार आहे. म्हणजे तिथं नो प्रॉफिट नो लॉस. म्हणजे दोघांना मिक्स केल्याच्या नंतर जे विकणार आहे तर तो नो प्रॉफिट नो लॉसने विकणार आहे, म्हणजे कॉस्ट प्राइसलाच विकणार आहे. तर तो 100ला विकेल. बरं, असं झाल्याच्या नंतर त्याला त्याच्या ह्या जी आहे ना साखर जी आहे ना, ह्या साखरेवर त्याला किती टक्के प्रॉफिट होतोय? 25% प्रॉफिट होतोय. म्हणून साखरेवर 25% आपल्याला इथे लिहायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे पुट या ठिकाणी केलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा, व्हेरिएशन्स जे आहेत थोडेसे आपल्याला बघायला मिळत आहे प्रत्येक प्रश्नांमध्ये. जर तुम्ही याला काळजीपूर्वक फॉलो जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की येस इट इज व्हेरी पॉसिबल. हे खूप सहजपणे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. मग सर इथं बघितलं आपण 0, कारण मीठ फ्रीवाला होतं. आता शुगरवर किती टक्के प्रॉफिट झालाय? 25%. पण दोघांना एकत्र करून तो कशाला विकतोय? कॉस्ट प्राइसला विकतोय. म्हणून सेंटरला आपल्याला 100 या ठिकाणी मिळालाय. सर 100 मधून 0 किंवा 0 मधून 100 गेले तर किती उरतात? 100. आणि 125 मधून 100 गेले तर किती उरतात? 25. म्हणून याला माहिती 25 ×
25, 25 चौक 100. मग सर 4 म्हणजे जर 80 असेल तर 1 म्हणजे किती, तर 20 kg. कॅन यू बिलीव्ह, हा प्रश्न जो आहे आपला या ठिकाणी ऑटोमॅटिक सॉल्व्ह झाला आहे की त्याला 20 किलो जे आहे ना, तर 20 किलो मीठ त्याला ॲड करावं लागेल आणि जर त्याने कॉस्ट प्राईजला जर ती क्वांटिटी विकली तर त्याला या ठिकाणी आपल्याला 25% प्रॉफिट या ठिकाणी मिळेल. सो दिस इज ऑल्सो द मोस्ट IMP. हा जो क्वेश्चन आहे ना, हा IMP आहे. मी ऑफलाईन लेक्चर जेव्हा घेतलं होतं, ऑफलाईन लेक्चरमध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करायचा अप्रोच मी थोडासा वेगळ्या अँगलने सांगितला होता. बट दिस इज द फर्स्ट टाइम ऑन दिस ऑनलाईन मोड मी तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न सुद्धा ॲलिगेशन मेथडने कसा केला जातो त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन जे आहे ते तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय. सगळ्यांनी एकदम काळजीपूर्वक बघा आणि याला फॉलो करायचंय. चला सर पुढे आलोय आपण. पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो आता. अ मिक्सचर ऑफ द सर्टन क्वांटिटी, काहीतरी एक क्वांटिटी आहे, सर्टन क्वांटिटी मिल्क विथ 16 लिटर ऑफ द वॉटर. म्हणजे त्याने काय केले बघा, लक्षात घ्या, एक मिक्सचर असे की त्याच्यामध्ये सर्टन क्वांटिटी ऑफ द मिल्क आहे. मोस्ट प्रोबेबली आपल्याला तेच विचारलं असेल कारण त्याला सर्टन क्वांटिटी असं म्हटलंय. मिल्क जे आहे ती सर्टन क्वांटिटी आहे आणि 16 लिटर ऑफ द वॉटर. वॉटर आपल्याला या ठिकाणी दिलंय की बाबा रे वॉटर जे आहे ते 16 लिटर आहे. म्हणजे आपल्याला एक पॉईंट या ठिकाणी लक्षात आलाच असेल की आपली पहिला जो ग्रुप आहे तो मिल्कचा आहे आणि सर जो दुसरा जो ग्रुप आहे तर तो वॉटरचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी क्लिअर कट दिलंय की माझ्याकडे 16 लिटर जे आहे तर ते वॉटर आहे आणि डेफिनेटली यू विल हॅव टू फाइंड आउट इज व्हॉट एक्झॅक्टली आपल्याला मिल्कची क्वांटिटी या ठिकाणी बघायची. बरं हे जे मिक्सचर आहे ना, काही मिल्कचं आणि 16 लिटर ऑफ द वॉटरचं, ते मी 3च्या रेटने विकलंय. म्हणजे सर सेंटर मला ऑलरेडी दिलेलं आहे की दोघांना जेव्हा मी एकत्र करणार आहे, एकत्र करून मी 3च्या रेटने याला विकेल. ओके सर फाईन. पुढे आलंय 7 लिटर पर लिटर. आपल्याला पुढे दिलंय इफ द प्युअर मिल्कची जी कॉस्ट आहे ती 7 रुपये आहे. म्हणजे जे प्युअर मिल्क आहे ही जी क्वांटिटी आपल्याला काढायची त्याची जी रेट आहे ती किती आहे 7. आणि वॉटर जे आहे तर लक्षात ठेवा वॉटर या ठिकाणी 0 क्वांटिटी आहे. मागच्या प्रश्नामध्ये क्वांटिटी आपल्याला जे दिलं होतं क्लिअरली काय की जे मीठ आपण ऍड करतोय ते मीठ 0 वाला आहे, त्याची कॉस्ट जी आहे ती 0 आहे. इथं ज्या वेळेला दिलेलं नाही आपल्याला की वॉटरचं जे आहे ते वॉटर फ्रीवाला आहे का बिस्लरीवाला आहे, हे दिलेलं जेव्हा नसेल तेव्हा लक्षात घ्यायचं काळजीपूर्वक या ठिकाणी की सर हे जे मिल्क वॉटर जे आपण ऍड करतोय हे फ्रीवाला आहे, त्याच्यामुळे त्याची काही अडचण या ठिकाणी नाहीये. जस्ट गेट द डिफरन्स ऑफ दिस. सर 0 मधून 3 किंवा 3 मधून जर 0 गेला तर खाली किती उरतात 3 आणि सर 7 मधून जेव्हा 3 जातात खाली किती उरतात 4. लक्षात ठेवा 4 ला 16 होण्यासाठी आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागलं, 4 चौक 16. मग 3 चौक किती होणार, तर सर 3 चौक झाले या ठिकाणी 12 लिटर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जे मिल्क होतं ते मिल्क होतं 12 लिटर. ऑप्शन नंबर बी हे उत्तर आपलं या ठिकाणी आहे. सो दिस इज व्हेरी इझी, यू नो द फॉर्मॅट ऑफ द क्वेश्चन इज व्हेरी इझी इफ यू वन्स गेट इट की आपल्याला कशा पद्धतीने डील करायचं आहे. यू नो एलिगेशन लिटरली द चिंदी मेथड आहे जी आपल्याला ॲक्च्युली मेथड खूप मोठी आहे पण ती प्रश्न सॉल्व्ह आपल्याला एकदम चिंदी पद्धतीने चिरकुट पद्धतीने या ठिकाणी करून देते. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द एलिगेशन मेथड ओव्हर हियर. प्रश्नाचा फॉर्मॅट काही असू द्या, चॅप्टरचा अप्रोच कुठलाही असू द्या, पण कन्सेप्ट मात्र जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सेम यूज करता येणार आहे. बरं, one more question is there sir. A man has a whiskey worth rupees 22 रुपये a liter and another lot of the 18 रुपये per liter. याच्याकडे दोन कॅटेगरीच्या विस्की आहे, 22 रुपये पर लिटरची आहे आणि 18 रुपये पर लिटरची आहे. याने काय केलं, ह्या दोन विस्की ऍड केल्या आणि त्याच्यामध्ये काही पाणी टाकलं. म्हणजे या दोन विस्की ऍड करून ज्यांची क्वांटिटी लक्षात ठेवा, यांची जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी सेम असणार आहे. म्हणजे 22 वाली क्वांटिटी आणि त्याच्यानंतर इथं जे दिलेलं आपल्याला कुठली तर 18 वाली क्वांटिटी, ह्या ज्या आहेत ह्या क्वांटिटीज कशा आहेत, सारख्या आहेत. ह्या पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बरं, ह्या ऍड करायच्या, त्याच्यात काही पाणी टाकून ती टोटल किती लिटर तयार करायची, तर 50 लिटरची क्वांटिटी या ठिकाणी तयार करायची. ओके, इक्वल क्वांटिटी ऑफ दिस आर मिक्स्ड विथ द वॉटर टू ऑब्टेन द मिक्सचर ऑफ 50 लिटर. म्हणजे या दोघी इक्वल क्वांटिटी घेतल्या आणि त्याच्यामध्ये काही वॉटर त्याने ऍड करून 50 लिटर एवढं त्याने काय तयार केलंय, मिक्सचर तयार केलंय वर्थ रुपीज. आणि ते विकताना त्यांनी 16च्या रेटने विकलंय. बाय द वे ते जे काय असेल वॉट एव्हर इट माइट बी द क्वांटिटी ऑफ द फर्स्ट अँड सेकंड, त्याच्यात पाणी ऍड केलं. टोटल क्वांटिटी किती झाली आपली आता, 50 लिटर क्वांटिटी झाली. ती 50 लिटर क्वांटिटी मी जेव्हा 16च्या रेटने विकतो तर फाइंड हाऊ मच वॉटर इन द मिक्सचर कंटेन. आपल्याला तेच विचारलं, त्या 50 लिटरमध्ये एक्झॅक्टली जे आहे तर ते पाणी किती आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, क्वांटिटी सेम असल्यामुळे आपण यांची ॲव्हरेज प्राइस या ठिकाणी काढून घ्यायची. 22 + 18 आणि डिवायडेड बाय 2 जर आपण या ठिकाणी केलं सर तर इथं मिळतात आपल्याला 40/2 इक्वल टू वॉट, म्हणजे 20 रुपये. 20 रुपये ही आपल्याला काय मिळालं, दोन्ही विस्क्या ज्या आहेत त्या दोघं विस्क्यांची ॲव्हरेज प्राइस आपल्याला या ठिकाणी मिळाली. मग सर पहिला जो ग्रुप आहे, पहिल्या ग्रुपमध्ये आपण दोघं विस्क्या एकत्र करून त्याची क्वांटिटी या ठिकाणी पुट केली, जिचा रेट आहे 20 रुपये. सेकंड क्वांटिटी जी आहे, सेकंड क्वांटिटीमध्ये फक्त वॉटर असणार आहे म्हणून त्याचा रेट आहे 0 रुपये. जेव्हा
हे फर्स्ट क्वांटिटी मधल्या दोघं विस्की आणि सेकंड क्वांटिटी मधलं वॉटर जेव्हा मी एकत्र करतो तेव्हा मी किती रुपयाला विकतोय, 16 रुपयाला विकतोय. सेंटर मला मिळालेला आहे. मग सर यांच्यातला जर डिफरन्स आपण काढला, तिथे मिळाले 16 आणि इथे मिळाले 4, म्हणजेच 4 एक 4 आणि 4 चौक 16, म्हणजे 4 1 मध्ये लक्षात ठेवा मला 50 लिटर एवढी क्वांटिटी वाटायची. किती लिटर? 50 लिटर. मग 50 चे किती तुकडे पाडायचे आपल्याला? 4 आणि 1 5. तर सर एक तुकडा आपल्याला मिळाला आहे 10 लिटरचा आणि आपल्याला तेच विचारलंय वॉटर किती आहे. सर एक तुकडा म्हणजे किती? एक तुकडा म्हणजे 10 लिटर. तर त्या 50 लिटर मध्ये जे आहे तर 10 लिटर पाणी आहे आणि 20 लिटरची पहिली विस्की आणि 20 लिटरची दुसरी विस्की बहुधा या ठिकाणी असावी. पण आपल्याला त्याच्याशी काही घेणदेण नाही आहे. आपल्याला फक्त विचारलंय सर सेकंड क्वांटिटीमध्ये वॉटर आहे, ते वॉटर किती आहे? तर ते वॉटर आहे सर 10 लिटर. ॲलिगेशन मेथड आपण बघतोय. खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स मी या ठिकाणी बघतोय. एक्स्ट्रा नोटमध्ये जे मी या ठिकाणी दिले पहिले ते लक्षात घ्या की क्वांटिटी दोन्ही बाजूला सारख्या असल्यामुळे यांची ॲव्हरेज प्राइस काढणं सोपं गेलं आपल्याला. 22 + 18 डिवायडेड बाय 2 म्हणजे 40/2 इक्वल टू 20. म्हणजे आपल्याला ज्या विस्क्या याच्यामध्ये लक्षात ठेवा याच्यामध्ये विस्की आहे. आता याच्यामध्ये जे आहे तर ते आपल्याला विस्कीज दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जे आहे आपण काय ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलेलं आहे. एवढा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सो युअर आन्सर इज 10 लिटर ऑफ द वॉटर इज देअर इन द 50 लिटर ऑफ द मिक्सचर. ओके सर. तर बघा आजचा जो आज पण जवळपास मी एक 11 क्वेश्चनचा जो संच आहे तो या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. आपण बघू शकता एक जवळपास 44 ते 45 मिनिटाचं सेशन जे आहे आपलं यावेळेस झालंय. पार्ट 2 पण जवळपास 45 मिनिटाचा होता. पार्ट 1 फक्त आपला 56-54 मिनिटचा होता, कारण तिथं वेअर द ॲलिगेशन युजेस याच्याबद्दलची चर्चा करणं आपली जी आहे ती अत्यंत गरजेची होती. त्यातून पुढचे जे काही आपले काही लेक्चर्स या ठिकाणी चालू झालेले आहेत त्या लेक्चर्समध्ये बेसिक्सची गरज आपल्याला नसते. फक्त लेक्चर खूप जास्त मोठं होऊ नये, खूप लेंदी होऊ नये याची काळजी मी या ठिकाणी घेतोय. आणि बी कंटिन्यू आहे. तुम्ही लक्षात घ्या आपल्याला हा जो सेशन आहे किंवा ही सिरीज जी आहे आपली मास्टर स्ट्रोकची जी सिरीज आपण या ठिकाणी बघितली आहे, ही सिरीज आपल्याला या ठिकाणी संपवायची नाहीये. ही सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी नेहमी तुम्हाला एकच गोष्ट बघायला मिळेल की बी कंटिन्यू. सो आजच्याही लेक्चरमध्ये आपण खूप क्वालिटी क्वेश्चन्स जे आहेत ते या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्ही सर्व व्हिडिओज पूर्ण व्हिडिओ जो आहे तो अगदी शेवटपर्यंत पाहिला असेल आणि दिलेल्या प्रश्नांची प्रॅक्टिस हे बघा लक्षात ठेवा. जे ऑफलाईन लेक्चरमध्ये होतं तोच ऑनलाईनमध्ये करू नका. ऑफलाईनमध्ये काय होतं, मी क्लासमध्ये एकदा शिकवल्याच्या नंतर तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करता की नाही करता याच्यातच मला खूप मोठी शंका आहे. त्याच्यामुळे ती शंका इथं तरी नका करू. ॲटलीस्ट हे जे प्रश्न मी तुम्हाला रिपीट या ठिकाणी देतोय हे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक बघा, काळजीपूर्वक आणि अॅनलाइज करा ऑन द सेम डे. आता तुम्ही व्हिडिओ बघितला लगेचच्या लगेच हे प्रश्न तुम्ही स्वतः ट्राय करून बघायचे. जे ट्राय करून बघितले तुम्ही तरच त्या कन्सेप्ट तुमच्या ज्या आहेत या ठिकाणी क्लिअर होतील. आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय की हे जे आपलं या ठिकाणी जे काही QR तुमच्या समोर आहे हा QR तुम्हाला स्कॅन करायचा आहे, स्वतःला जॉईन करून घ्या. जर रिझल्ट हवे असतील, पुढच्या येणाऱ्या परीक्षा खूप क्लोज येत आहे, एक दिवस कमी होत चाललाय, अशा केसमध्ये जर आपल्याला समजा ॲज सून ॲज पॉसिबल यू आर सपोज टू अचीव युअर गोल, तर तुम्हाला जेवढ्या गोष्टी आमच्या बाजूने दिल्या जात आहे प्लीज करून त्या फॉलो करा. ऑफलाईन ऑनलाईन असतील जास्तीत जास्त मॉक्स द्या. मॉक्स दिल्याच्या नंतर ॲनालिसिस करा. ॲनालिसिस कसं करायचं याच्यावर मी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने खूप चांगले एफर्ट्स करणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन इज व्हेरी टफ. इफ यू आर नॉट डुईंग युअर हार्ड वर्क देन डेफिनेटली यू आर सपोज टू बी जे आहे तर तुम्हाला कोणीतरी मागून येऊन तुम्हाला ओव्हरटेक करून जाणार आणि यू विल बी लूज अँड द विनर जे आहे तो आपल्याला दुसरा कोणीतरी बघायला मिळेल. मग अशा केसमध्ये आपल्याला त्यावेळेला कॅल्क्युलेशन शोधावं लागेल. त्यावेळेला आपल्याला हा हिशोब करावा लागेल की मी कुठे चुकलोय. जर तुम्हाला तिथं चुकायचं नसेल देन यू विल हॅव टू डू दिस. ओके फाईन. आजच्यासाठी एवढंच. बाकीचा जो पोर्शन आहे तो आपण पुढच्या पार्ट 4 मध्ये कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.